नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह या बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. छत्रपती शिवरायांचा राजकोटमधला पुतळा कोसळला आणि त्यानंतर आंदोलनं होत आहेत, प्रतिक्रिया उमटत आहेत. आज सत्तेतलाच एक पक्ष जो आहे तो राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलनं करतोय. विरोधक तर आंदोलन करतातच आहेत, मात्र सत्ताधारी पक्षच या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतोय. यासह राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत आणि काही सुपरफास्ट बातम्या सुद्धा पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत मात्र हेडलाईन्सने. सिंधुदुर्गनंतर आता कोल्हापूर फॉरेन्सिक टीम करून शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात पाहणी. कालच्या राड्यावर मालवण पोलिसांकडून ठाकरे राणे गटातल्या 42 जणांवर गुन्हे दाखल. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा समिती घेणार शोध. नौदल राज्य सरकारची संयुक्त समिती निश्चित करणार जबाबदारी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून महायुतीत राष्ट्रवादीची वेगळी भूमिका. अजित पवारांच्या माफीनंतर आज पक्षाकडून राज्यभरात निषेध आंदोलन. राजकोट किल्ल्यावर भाजपची गुंडगिरी. फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, संजय राऊतांचा हल्लाबोल. कुख्यात गुंड गजानन मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार. व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा. निवडून येण्यासाठी लाडके गुंड महत्वाचे, विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र. देशात महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर राष्ट्रपतींची संतप्त प्रतिक्रिया. बस आता खूप झालं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं भाष्य. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची घडामोड दिल्लीतनं हाती आलेली आहे. पूजा खेडकरला पुन्हा एकदा हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे, जामीन अर्ज पूजा खेडकर हिनं अटकपूर्व जामिनासाठीची याचिका दिल्ली हायकोर्टात केलेली आहे. त्या संदर्भातलं एक रिजॉइंडर सुद्धा पूजा खेडकर हिच्याकडून दिल्ली हायकोर्टात सादर करण्यात आलेलं होतं. यूपीएससीकडून करण्यात आलेले सगळे आरोप, यूपीएससीकडून जे काही दावे करण्यात आलेले होते पूजा खेडकर संदर्भात, ते सगळे पूजा खेडकरनं फेटाळलेले होते. आणि आता दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला आजच्या सुनावणीतही दिलासा मिळाला. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून घेऊया. उर्वशी, पुन्हा एकदा पूजा खेडकरला दिलासा, काय नेमकं आज कोर्टात झालं? पूजा खेडकर अटकपूर्व जामिनीवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यांना पूजा खेडकर यांना 5 सप्टेंबर पर्यंत दिलासा दिला आहे. रिसेंटलीच आपण बघितलं की कशा प्रकाराने पूजा खेडकर यांनी रिजॉइंडर सबमिट केलं आणि हे सांगितलं की यूपीएससीचे जे पण सगळे ॲलिगेशन्स आहेत, जे पण सगळं म्हण आहे की कशा प्रकाराने पूजा खेडकर यांनी नाव चेंज करून आपल्या परमिसिबल लिमिट्सपेक्षा जास्त अटेम्प्ट दिले, त्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे पूजा खेडकर यांनी नकार दिला आणि सांगितलं की नाव जे चेंज झालेत ते ऑलरेडी यूपीएससी याला इन्फॉर्म केलं गेलं. सुनावणी आज मधपर्यंतच झाली आहे. आता पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे आणि तेव्हापर्यंत म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण दिलं गेलंय दिल्ली हायकोर्ट कडून. नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाकडून पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे. 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला मिळालेलं आहे. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे राजकोटमधला. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक तर आक्रमक झालेले होते, मात्र आज आता सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी सुद्धा राज्यभरात आंदोलनं करते आहे. एक वेगळी भूमिका महायुतीतल्या या घटक पक्षानं या मुद्द्यावरून घेतल्याचं दिसतंय. अजित पवारांनी लातूरमध्ये जाहीर कार्यक्रमात या मुद्द्यावरून जनतेची माफी मागितलेली होती. त्यानंतर ही महायुतीतल्या अजित पवारांच्या पक्षाची एक वेगळी भूमिका, काल जाहीर माफी. आज वेगवेगळ्या भागांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनं केली जात आहेत.
पुतळा प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे तो नाराज असल्याचं दिसतंय। अजित पवारांचा पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आज वेगवेगळ्या भागात राज्याच्या आंदोलन करणार आहेत। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे। तर राज्यातल्या जनतेची अजित पवारांनी ही मागितलेली जाहीर माफी, त्यानंतर आज आता राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो पुण्यात आंदोलन करताना दिसलेला आहे। पुण्यात काळी पट्टी बांधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलेलं आहे। राजकोटमधल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून महायुतीतल्या घटक पक्षानं आंदोलनाची एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि आता आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुतळा पडल्याच्या निषेधार्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलेलं आहे। दोषी असलेल्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। दुसरीकडे विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक आहेतच। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय, सरकारचा निषेध नोंदवलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। तर राष्ट्रवादी अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आज या मुद्द्यावर आंदोलन करतोय। पुण्यातलं राजे आम्हाला माफ करा असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काळी पट्टी बांधून मूक आंदोलन आहे। खरं तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा हा सत्ताधारी पक्ष आहे, महायुतीतला घटक पक्ष आहे, मात्र पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून या पक्षानं एक वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। काल थेट जाहीरपणे अजित पवारांनी कार्यक्रमात जनतेची माफी मागितली या मुद्द्यावरून आणि आता आज अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन करतोय। पुण्यात काळी पट्टी बांधून मूक आंदोलन राष्ट्रवादीनं केलंय। काय मटेरियल असायला पाहिजे, ते कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्याचं लाईफ काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला का नाही ही देखील चिंता वाटते। मग मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हो, नाही तर राज्याचे मुख्यमंत्री, परंतु छत्रपती ही अस्मिता आपली आहे, ह्याच्याकडे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे। 2 ते 3 फूट ज्याला मूर्ती करायचा अनुभव आहे अशा मूर्तिकाराला 28 फूट उंच मूर्ती दिली जाते। त्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी मागणी करतो आणि अशा अधिकाऱ्यांबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करावी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे। तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आंदोलनादरम्यानची। दुसरीकडे या मुद्द्यावरून अमोल मिटकरी सातत्यानं आक्रमक भूमिका घेत आहेत। आज त्यांनी या संदर्भात जयदीप आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। कंत्राटदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। तसंच महाराजांच्या डाव्या डोळ्यावर खोक जी दाखवण्यात आलेली आहे ती जाणीवपूर्वक दाखवण्यात आलेली आहे असा आरोपही मिटकरींनी केलाय। जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही, पण हे जाणीवपूर्वक दाखवलं गेलं। जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा खुलासा तात्काळ नौदल असेल किंवा PWD असेल यांनी केलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर ही खोप का दाखवल्या गेली याचा खुलासा सरकारने सुद्धा करावा अशी विनंती मी मागणी सरकारला करतो। एकीकडे अमोल मिटकरींनी या संदर्भात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। दुसरीकडे संजय राऊत या मुद्द्यावरून थेट गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल करताना दिसलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी भाजपच्या गुंडांनी काल मालवणमध्ये पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावरूनच फडणवीसांवर थेट हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे। तर त्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। उद्धव ठाकरे पोलिसांबद्दल काय बोलले होते हे आठवत नाहीये का असं नितेश राणेंनी म्हटलंय। गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे। हे सगळं पाहताना काय प्रकार आहे? पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर, पोलिसांची कॉलर पकडता। गृहमंत्री आहात ना आपण, तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत,
धक्काबुक्की करतायत, धमक्या देतायत. काय चाललंय या राज्यामध्ये? तुझा स्वतःचा मालक भाषणामध्ये पोलिसांबद्दल काय बोललेला हे जरा भाषण तपासून बघ. की पोलिसांनी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या घरात भांडी धुवायला पाहिजे. व्हिडिओ पाठव, नाही बघितला नसेल तर मी पाठवतो. तुझा मालकाचा भाचा हा आमच्या घराच्या बाहेर येऊन पोलिसांच्या अंगावर कसा गेलेला त्याचे व्हिडिओ तुला पाठवतो. तर काल राजकोट किल्ल्याच्या पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून मोठा राडा झालेला होता. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते, राणेंचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि या संपूर्ण राड्या प्रकरणी आता 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 42 कार्यकर्ते दोन्ही बाजूचे म्हणजे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणेंचे कार्यकर्ते या दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांपैकी 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 42 जणांसह शेकडो अज्ञातांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढे पुढच्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. यावेळेला मंत्री चंद्रकांत पाटील एका सत्कारावरून वादात आलेले आहेत. गुंड गजा मारणे यानं दहीहंडीच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होता आणि या मुद्द्यावरून आपल्याला आठवत असेल मागच्या काळात निलेश लंके, पार्थ पवार यांच्यावर गजा मारण्याच्या भेटीच्या मुद्द्यावरून टीका झालेली होती आणि आता मंत्री चंद्रकांत पाटील हे याच मुद्द्यावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात गुंड गजा मारणेनं मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्याचा हाच तो व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय. कोथरूडचे ते आमदार आहेत. कोथरूडच्या दहीहंडी कार्यक्रमातला सत्काराचा हा व्हिडिओ आहे ज्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होते. तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलेलं आहे. काय त्यांचं ट्विट आहे पाहूया. निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत लाडके गुंड महत्वाचे, म्हणून सत्कार चमत्कार गुंडांकडून केले जात आहेत. मंत्री महोदय गुंडांना राजाश्रय देतात. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे. पुण्यात सध्या ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे. राजकोटमधला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि पुण्यात सध्या ठाकरे गटाचं हे आंदोलन होत आहे. सुषमा अंधारे त्यात सहभागी झालेल्या जोरदार घोषणाबाजी केली जाते. आहेत ठाकरे गटाच्या आंदोलनाची राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. काल मोठा राडा झालेला होता. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणेंचे कार्यकर्ते भिडलेले होते. राजकोटमधला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि एक मोठा राडा पाहायला मिळालेला होता आणि त्यावरूनच राणेंना अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जाते. आता हे पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या
मागणी करत, राणेंच्या अटकेची मागणी करत ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आंदोलन करतायत। पुण्यातलं हे आंदोलन आहे ठाकरे पक्षाचं। दृश्य आहेत पुण्यातली ठाकरे पक्षाच्या आंदोलनाची। सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। राणेंच्या अटकेची मागणी केली जाते। एकीकडे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध नोंदवला जातोय, दुसरीकडे या मुद्द्यावरून मालवणमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणेंचे कार्यकर्ते जे आमने सामने आलेले होते त्यावेळेला जो राडा झालेला होता त्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर राणेंनी जी धमकीची भाषा वापरलेली होती, थेट धमकी दिलेली होती, त्या मुद्द्यावरून ठाकरे गट असा आरोप करत ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। ठाकरे गटानं सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। राणेंच्या अटकेची मागणी केली जाते। ज्या राज्यामध्ये गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करतात आणि गृहमंत्र्यांच्या जीवावर कायदा सुव्यवस्था हातात घेत नारायण राणे उद्दामपणाची गुंडगिरीची भाषा करतात, पत्रकारांच्या हातातले खून काढून घेतात, पत्रकारांना धमक्या देतात, अशा नारायण राणेवर सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी आणि चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे, म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत। काल त्यांनी भाषा वापरली, नारायण राणेंनी जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे। नारायण राणेंनी त्यांचा संस्कार, त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैजवार पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे। काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला, एबीपी माझाचा बूम ओढणं, पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कळसूत्री बाहुल्या आहेत। मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का? काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा 7-12 हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये, हा 7-12 महाराष्ट्राच्या बापाचा आहे। नारायण राणे आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्या प्रकरणी, सामाजिक सलोखा भंग केल्या प्रकरणी, वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे। आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे, नितेश, निलेश या निव्वळ बाहुले आहेत। मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार ज्यांना जाणीवपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे। भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही, कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं। मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं। अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो, पत्रकार असो, पोलीस असो किंवा नागरिक असो, सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही, याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल, हे फडणवीसांनी लक्षात घेतलं। हा ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा, मग 5 मिनिटांमध्ये घेते। तर राणेंना राज्य अशांत करण्यासाठी सोडण्यात आलेला आहे का? फडणवीसांना हा थेट सवाल, गंभीर आरोप
सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर केलेला आहे। राज्य अशांत करण्यासाठी राणेंना सोडण्यात आलंय का फडणवीसांकडून, असं थेट सवाल सुषमा अंधारेंनी विचारलाय। ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे। पुण्यात नारायण राणेंना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नारायण राणेंवर गुन्हे दाखल करा, धमकी त्यांच्याकडून दिली जाते, मीडियाला दमदाटी केली जाते, पोलिसांना दमदाटी केली जाते आणि या सगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, नारायण राणेंना अटक करा अशी मागणी ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे। पुण्यात ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे। सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला फडणवीसांकडूनच राज्य अशांत करण्यासाठी राणेंना पुढे करण्यात आलंय का, असा थेट सवाल, असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे। पुण्यातलं ठाकरे पक्षाचं हे आंदोलन काल मालवणमध्ये मोठा राडा झालेला होता। राणेंचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते। मोठा राडा झालेला होता। ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी गेलेले होते, जिथे हा पुतळा बसवण्यात आलेला होता। त्याच वेळेला हा आमनासामना झालेला होता, राडा मोठा त्या ठिकाणी झालेला होता। या मुद्द्यावरून आता नारायण राणेंवर गुन्हे दाखल करा, त्यांच्या अटकेची मागणी करत ठाकरे पक्षानं पुण्यात आंदोलन केलेलं आहे। सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आणि राज्य अशांत करण्यासाठीच फडणवीसांकडून राणेंना पुढे करण्यात येत आहे का, असा गंभीर सवाल सुषमा अंधारेंनी यावेळी केलेला आहे। पुण्यात ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे। नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, तसंच त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे। फडणवीसांच्या सांगण्यावरून हे सगळं होत आहे का, असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी विचारलेला आहे। राज्य अशांत करण्यासाठी राणेंना पुढे करण्यात आलंय का फडणवीसांकडून, असाही गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे। पुणे आणि नाशिकमधलं हे आंदोलन, एकीकडे ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झालेले आहेत, नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करतायत, त्यांच्या अटकेची मागणी करतायत। दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाला बसलेले आहेत। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलेलं होतं। एक वेगळी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्तेत असून सुद्धा घेतलेली आहे। काल जाहीर माफी अजित पवारांनी मागितलेली होती। राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आता घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदेच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याचं पुणे शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर येत आहे। ऑगस्ट महिना अखेरपर्यंत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुण्यात 286 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते। या गुन्ह्याप्रकरणी 356 जणांना अटक करण्यात आली। वाशिममध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ महिलांनी मूकमोर्चा काढला। डॉक्टर्स असोसिएशन, बार असोसिएशन आणि कारंजा शहरातील महिलांनी मोर्चात भाग घेतला। यावेळी महिलांनी नराधमांना फाशी देण्याची मागणी केली। वाशिममध्ये गेल्या काही वर्षापासून उडीद आणि मुगाचा पेरा घटलाय, त्यामुळे बाजार समित्यांमध्ये इतर शेतीमालाच्या तुलनेत उडीद आणि मुगाची आवक घटली आहे। वाशिम बाजार समितीत नवीन मुगाची केवळ 90 क्विंटल तर 50 क्विंटल उडदाची आवक झाली। गावच्या घोड नदीला पूर आलाय। नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे रांजणखळगे धबधबा प्रवाहित झालाय, त्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नाशिकमधील धरणांमध्ये 93.25% इतका जलसाठा सध्या उपलब्ध आहे, तर गंगापूर, दारणा दोन्ही धरणं ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे नाशिककरांच्या पाण्याची समस्या आहे। बुलढाण्यात निलगाय उभ्या पिकांना उद्ध्वस्त करते। चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या तालुक्यात निलगाईंनी धुमाकूळ घातलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होतंय। वनविभागाला तक्रार करूनही या संदर्भात काहीही कार्यवाही होत नाहीये। आणि या सुपरफास्ट घडामोडींसह तूर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची, पाहत रहा झी 24 तास।